हे 75 ग्रॅम आपण मध घेतलेला आहे, काही मसाले घेतलेले आहेत, दालचिनीची पावडर आहे, नंतर सुंठ पावडर आहे, लवंग आहे आणि जायफळची पावडर आहे, पण ही अर्धा चमचा घेतलेली आहे. ते आपण या हनीमध्ये टाकून द्यायचे सर्व. आपण मध घेतलेला बघाल तुम्ही 75 ग्रॅम होता आणि त्याच्यामध्ये आपण मसाले काही टाकलेले आहेत आणि आता आपण गॅस काढून टाकायचा आहे. गरमच आहे व्यवस्थित. ही आहे 1 चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडरमुळे थोडासा फेस आला बघा त्याला. गॅस काढून टाकलेला आहे आणि आपण याच्यात आता थोडा थोडा बटर टाकूया. 75 ग्रॅम आपण बटर घेतलेलं आहे. गुळाची पावडर घालतो याच्यात. ब्राऊन शुगर पण वापरतात, तर आपल्याकडे पावडर होती. लिक्विड मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आपण याच्यामध्ये हा आपण 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. आपण थोडंसं अगदी एखादा चमचा दुधाचा वापर थोडा करूया आणि पिठाचा गोळा छान एकदम व्यवस्थित होईल तो. इतका छान एकदम स्प्रेड करून घेतलेला आहे आणि आता ह्या स्टेजला आपण हे सर्व फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. थोडासा किंचित कडक झाला पाहिजे. मग आपल्याकडे मोल्ड आहे, त्याच्याने आपण त्याला शेप देणार आहोत. आपण हे 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं. आता हे कटर आणलेले आहेत मी. आपण या कटरने वेगवेगळे शेप ह्याला द्यायचे आहेत. पीठ घेतले थोडंसं मैदा, थोडंसं त्याला लावायचं आणि प्रत्येकाला आपण असे